कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेडमधील आंबे गावातील रमेश सकपाळ यांच्या घरापासून काळकाई मंदिर ते टाकीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्याचे काम होऊन केवळ 1 महिना पूर्ण झाला, परंतु एकाच महिन्यानंतर रस्ता पूर्णपणे उकरला गेला आहे। महत्त्वाचं म्हणजे या रस्त्याला शासनाने दिलेल्या 10 लाख रुपये निधीचा अक्षरशः चुराडा झाला आहे। दोन्ही बाजूला गटार असून सुद्धा एका बाजूने गटार पाणी जाण्यासाठी बांधण्यात आलेले आहे। हे काम पुन्हा ठेकेदाराकडून व्यवस्थित व्हावं यासाठी वाडीतील अध्यक्ष रमेश सकपाळ व ॲडव्होकेट चंद्रकांत सकपाळ यांनी आवाज उठवला आहे। या कामाची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे केली गेली आहे। तसेच काम पूर्ण झाले नाही तर वाडीतील सर्व नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे। मी ॲडव्होकेट चंद्रकांत सकपाळ, राहणार मुंबई। माझ्या या मातृभूमीमध्ये मी अध्यक्ष असताना गेल्या 5 वर्षापूर्वी आता मी जो पाठपुरावा केला होता तेव्हा वाडीच्या अनेक सदस्यांनी व त्यांनी स्वतः पाठपुरावा केल्यानंतर डोंगर रस्ता बांधकाम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे काम मंजूर झालं। त्यासाठी 10 लाख रुपये हा निधी मंजूर झाला। त्या निधीमध्ये जे अपेक्षित काम होणं गरजेचं होतं ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे। आपण पाहू शकता रस्त्याला खडी उकडलेल्या अवस्थेत आहे, तिथून माणूसच काय जनावरं सुद्धा जाऊ शकत नाही आणि हा शासनाच्या निधीचा खरोखर दुरुपयोग आहे। आम्ही ही गोष्ट स्थानिक कॉन्ट्रॅक्टर व स्थानिक कार्यकर्त्यांच्या कानावर घातली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही लवकरात लवकर हे परत बनवून देण्याचा प्रयत्न करू, परंतु शासनाचा निधी, सरकारचा निधी म्हणजे जनतेचा निधी जर असा वापरला जात असेल तर ह्यापुढे जनतेच्या प्रश्नांचं किंवा त्यांच्या कामाचं किंवा त्याच्या क्वालिटीचं काय होणार याच्यावर शासनाने व स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावं। हेच मी माझ्या संपूर्ण वाडीतर्फे, दत्तवाडीतर्फे अधिकाऱ्यांना, वरिष्ठांना विनंती करतो की त्यांनी जर हे काम आंबे दत्तवाडी ते पाण्याची टाकी ते वरती वाडा या वाड्याच्या कामाचं जे काम आहे ते काम आता खरोखरच अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं आहे। किलोमीटर काम झालेलं आहे, काम झालेलं आहे, पण झालेल्या कामाचा अगदी जो दर्जा आहे हा अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा आहे आणि तो पहिल्याच म्हणजे पाऊस न पडता जर उखडलाय तर पाऊस पडल्यावर याची अवस्था काय होईल आणि हे मला सांगायचं। आणि शासनाच्या निधीमध्ये आता नवीन बांधकाम करत असताना तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारं बांधावी, जिथे आवश्यकता असेल तिथे गटाराचं काम केलं जातं। मात्र सदर कॉन्ट्रॅक्टरने अर्धवट गटाराचं काम केलं असून उद्या पाऊस पडल्यावर उजव्या बाजूचा जो डोंगर आहे तो रस्त्यामध्ये येईल, गटारामध्ये येईल आणि हा जो सध्या बनवलेला जो निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे हा पूर्णतः वाहून जाईल आणि हे या जनतेच्या पैशाचाच हा अपव्यय आहे। आणि ह्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जर हा भ्रष्टाचार झाला असेल तर ही भ्रष्टाचाराची कीड ही निष्ठ केली पाहिजे, नष्ट केली पाहिजे आणि याच्यावर लवकरात लवकर अधिकारी लक्ष देतील। अन्यथा मी वरिष्ठांकडे, जिल्हा परिषद असो, बांधकाम विभाग असो व बांधकाम मंत्री असो, सार्वजनिक बांधकाम मंत्री असो यांच्या माध्यमातून व आमचे स्थानिक जे आताचे मंत्री आहेत त्या मंत्रींना सुद्धा याचं निवेदन देऊ की आपण ह्या कामाचा दर्जा सुधारावा व लवकरात लवकर काम पूर्वपदावर करून द्यावं असं मी संपूर्ण आमच्या नागरिकांतर्फे वाडीतर्फे विनंती करतो।